हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिकाच्या चॅनलवरती खूप दिवसानंतर एका छानशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर वटपौर्णिमेसाठी मी पूर्ण ताट वगैरे रेडी केलं. तर मी स्वतः पण रेडी झाले होते आणि गेले होते माझ्या फ्रेंडसोबत वटपौर्णिमाला वडाला. तर नुकताच पाऊस येऊन गेला होता, त्याच्यामुळे पाणी वगैरे साचलं होतं आणि इतके दिवस झालं पाऊस आला नव्हता. पण आज नेमका वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊस येतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पाऊस झालेला. आजपासून आता पाऊस चालू होईल असं मला तरी वाटतं आणि ते खरंच झालं. आज लेट झालेला आहे मला व्हिडिओ एडिट करायला. तर 4 दिवस झालं कंप्लीट एवढा पाऊस आहे, कंटिन्युअसली मुंबईमध्ये पाऊस आहे. तर इथं चाललं होतं सगळ्या बायकांच्या आमच्या ह्या सोसायटीमध्ये खूप छान वडाचं झाड आहे आणि खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर. आणि मी रोज बाहेर येते, श्रीला घेऊन येतेच मंदिरामध्ये. तर पाहू शकते छान असं वातावरण झालेलं आहे. पहिलाच पाऊस झाला आणि मस्त वातावरण झालेलं आहे. नंतर आम्ही मंदिरात पण गेलो, तिथं पण आम्ही देवीचं वगैरे दर्शन घेतलं आणि छान इथं फोटो काढत होतो. तर व्हिडिओच निघाला. माझ्या फ्रेंडसोबत पण आम्ही दोघीजणींनी इथं मस्त दोघीच होतो, ओळखीच्या. बाकी सगळ्या अनोळखी आहे तिथं. आम्ही दोघीच एकमेकींना, जे आम्ही खूप जुन्या फ्रेंड आहोत दिल्लीला असताना तेव्हापासूनच. तर आम्ही दोघींनी मस्त वटपौर्णिमा सेलिब्रेशन केलं. बारिश शुरू होने वाली है, मतलब होने वाली नाही, हो चुकी है. आताच वटपौर्णिमेची पूजा झाली, पण भयंकर आभाळ आले. रात्रीपासून मुंबईला पाऊस आहे आणि आता पण मस्त पाऊस झालाय. झालेली आहे पूजा वगैरे. मंदिरात जाऊन आलो मी आणि माझी फ्रेंड. बाहेर चाललाय एवढा जोराचा पाऊस आणि माझं चाललंय इथं मला बनवायचे ड्रायफ्रूट लाडू. इथं चाललंय एक एक आपलं काम करायचं. ते सीड्स वगैरे झाले, त्याच्यानंतर डिंक वगैरे. चला आता बनवूयात सगळं आपण मस्तपैकी लाडू. बाहेर चांगला मस्त पाऊस चाललाय आणि माझं इथं लाडू बनवायची तयारी. ड्रायफ्रूट लाडू बनवायचे झालेले, बारीक करून खूप सारं बारीक करायचं हळूहळू. हे सीड्स पण मला बारीक करायचे, तर मिक्सरवरती नाही, हे अख्खेच टाकायचे. पहिलं जे ड्राय आहे ना ते केलेलं आहे मी, आणि आता हे जे थोडंसं ओले ड्रायफ्रूट आहेत ना ते वेगळे करायचे आहेत आपल्याला, कारण ते ओलं होणार ना मिक्सरचं भांडं, त्याच्यामुळे फटाफट करून घेऊयात. तर मस्त असे माझे ड्रायफ्रूटचे लाडू रेडी झालेले आहेत. तुम्ही पण बनवा आणि मस्त लाडू खा. तर आमच्या घरामध्ये बघा ही मस्ती किती चालू आहे यांच्या मुलांची. तर हे माकड चाळे दिवसभर चालूच असतात माझ्या दोन्ही मुली आणि ह्या मुलांची. आणि एक्झाम चालू झालेत, म्हणजे दुसऱ्या स्कूलचे अजून स्कूल पण व्यवस्थित चालू नाही झाले तोपर्यंत माझ्या मुलांचे एक्झाम पण चालू झालेले आहेत. त्यांचा आता नाही का थोडासा आराम दिला आहे. तर बघा हे आराम कमी आणि ह्यांची मस्ती जास्त चालू असते. श्रीला पण एवढी सवय झाली ना त्याच्यामुळं तो पण त्यांच्याबरोबर मस्ती करत असतो. पाडू नको फक्त. आता छोट्या दीदीची बारी. ओ छोटी दीदी उठा जाने झूला खेल रहा है, मजे ले रहा है, फुल मजे लेता है वो. हाँ अब क्या करे कालिया. अरे पल्ल ले पल्ल पल्ल. हे काय काय आणायचं तुला माझ्या बोला. कुठं जायचं श्री? आईस्क्रीम आणायची. आईस्क्रीम काय आणायची? आईस्क्रीम. हा ठीक आहे, आईस्क्रीम आणू का? बाय.
गेले बाहेर पप्पा, आता तर आले बाहेर ना तुला घेऊन. बाहेर आवडत नका आपण. चल चलो जा. गोदी 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 माझ्याकडे. ड्रायफ्रूटचे लाडू बनवले, त्याच्यानंतर ह्यांना सोयाबीनचे मस्तपैकी पराठे मी बनवून दिलेले आहेत. इकडं मी आता तयारी करून ठेवली होती, मूग आणि आपले हरभरे भिजत घातले होते. त्याच्यानंतर दुपारी ड्रायफ्रूट लाडू बनवले होते, त्यात तीळ पण खूप सारे सापडले होते. तर म्हटलं तीळ मस्त भाजून घेतले सगळेच आणि बाकीचे पाहिजे तेवढे काढून घेतले. आणि बाकीची आता मला बनवायची ती चटणी. तर चटणी खायला खूप छान आणि खमंग लागते. मी आधी साफ वगैरे करून घेतले होते आणि इकडं मी आता खाण्याची पण माझी तयारी झाली होती. आणि इकडं म्हटलं चला पटकन हातासरशी चटणी करून घ्यावा. पावसा पाण्याची जरी भाजी कमी असेल तरी पण कधी थोडी चटणी वगैरे खाल्ली तरी खूप टेस्टी लागते. त्यासाठी मी इथं तीळ टाकून घेतले. त्या तिळामध्ये मी टाकलं होतं मोठं मीठ, कारण मला मोठं मीठ टाकलेले ठेचा असो किंवा चटणी असो खूप आवडते. मस्त असं मी बारीक केलेलं आहे. त्याला कलर कमी, कारण कमी तिखटाची आहे. तर या खायला मस्तपैकी चपाती आणि चटणी खाणार आहे. तर या तुम्ही पण खायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मुलींचे स्कूल चालू झाले, ते एक्झाम पण त्यांच्या आता चालू झालेले, त्याच्यामुळे त्यांची मला तयारी वगैरे करून द्यावं लागते. त्यांना स्कूलला सोडवायचं, सगळं धावपळ असते. त्याच्यामुळे व्हिडिओ काढले तरी मला नाही का एडिटिंग वगैरे करता येत नाही. तर ह्यांची बघा ही मस्ती केस धरून ओढाओढी एकमेकांची चालू असते. बाहेर जायचं होतं तर त्यांना म्हणलं तयार व्हा, तर इथं तयार व्हायचं कमी, ह्यांची मस्ती चालली होती जास्त. आणि हे शेजू आणि श्री तर एवढे दोघं भांडण करतात. एवढं त्यांच्या दोघांच्यात 8 वर्षाचं अंतर आहे, तरी पण त्यांचे भांडणं काय कमी होत नाहीत. शेजूचे म्हणजे भांडणं असते. शेजूला आपल्या दोन्ही बहीण भावांबरोबर भांडणं केल्याशिवाय तिला होत नाही. आणि आज त्यांना घेऊन आम्ही पार्कमध्ये पण गेलो होतो. तर खूप छान वाटलं पार्कमध्ये गेल्यानंतर. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता आमच्या इकडं मुंबईमध्ये भयंकर पाऊस चालू आहे. आत्तापर्यंत पाऊस नव्हता, पण आता एवढा पाऊस चालू झाला आहे की सांगायला नको. आणि आमच्या नळाला पाणी बिलकुलही नाही आहे. सध्याला पाण्याची खूप परिस्थिती बेकार आहे मुंबईमध्ये. जे मुंबई आतमध्ये राहतात त्यांना चांगलंच माहीत असेल. आणि पिण्याचं पाणी पण भरून ठेवावं लागतं आणि सगळंच आम्हाला वापरायचं पण पाणी भरून ठेवावं लागतं. फक्त दिवसातून 1 तास पाणी येतं. खूप जास्त पाण्याची टंचाई भासत आहे आता सध्याला तरी मुंबईमध्ये. तर इथं मला मुगाची भाजी बनवायची होती आणि मी तयारी करतच होते मुगाची भाजी वगैरे बनवायची. तर टाके आम्ही ह्या वरचे जे टाके आहेत ते भरून घेतले, भांडे वगैरे मी घासून घेतले. आता मला बनवायची ती मुगाची भाजी. मस्त मुगाला कर वगैरे आलेले होते आणि ह्यांना वेगळंच बनवायचं होतं. हे फक्त आमच्यासाठी होतं, तिघांसाठी. तर चला, कशा वाटतात आमचे व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका. नसंच आपली छान छान व्हिडिओ पाहत राहा. मुलांच्या अभ्यास एक्झाम चालू असल्यामुळे त्यांचा अभ्यास चालू होता आणि बाहेर एवढा पाऊस चालू होता, तर घरातलं वातावरण छान झालं होतं. इथं मी बाल्कनीमध्ये थोडीच जागा आहे, तिथंच ॲडजस्ट करावं लागतात सगळ्या गोष्टी.